आपल्या बरोबर आरोपीचे वकील वाजिद खान आहेत। सर, हे सांगा की सुरुवातीला युक्तिवाद काय केला, तुमचं म्हणणं नक्की काय होतं? आमचं म्हणणं आहे की हे कुठेही फोर्सफुली झालेलं नाहीये, हे कन्सेंटनी झालेलं आहे आणि याच्याशिवाय अजून जे पुरावे आहेत ते मेहरबान कोर्टासमोर येतीलच। या ठिकाणी त्या महिलेने का आरडाओरडा केली नाही, तिचा कुठेही आरडाओरडा नव्हता किंवा डिफेन्स मध्ये बचाव असं काही हे नव्हतं आणि घटनेचा जी वेळ सांगितली आहे पोलीस 5:45 म्हणजे सकाळचीच वेळ आहे, त्यामुळं आमचं म्हणणं आहे की नाही। आरोपी आणि पीडित एकमेकांना ओळखतात का? आरोपीनं नक्की काय सांगितलं तुम्हाला ब्रीफ करताना? आरोपीची अजून या बाबतीत आम्ही बोललेलो नाहीये, कारण सुरक्षेचा प्रश्नचिन्ह आहे, तो कैदेमध्ये आहे आणि पोलिसांनी आज मी जेव्हा सकाळी पोलीस स्टेशनला गेलो तर मला त्याची भेट घेऊ दिली गेलेली नाहीये, कारण जे काही वकीलपत्र सही असते किंवा भेट असते ती कोर्टात घेण्यास सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे की जर दोघांच्या संमतीनं झाले तर मग पीडितेनं तक्रार का दिली? कुणाचा दबाव होता का पीडितेवरती? मी नाही सांगू शकत। पाऊस कधी पडेल हे कोणाला सांगता येईल। मात्र आरोपीनं नक्की मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे? दोघांच्या संमतीने झालेलं आहे, एकमेकांना ओळखतात? आरोपीचा डिफेन्स मी इथे सांगू शकत नाही, त्याला प्रॉब्लेम होईल, परंतु आज आम्ही जे कोर्टात सांगितलं ते आपलंच मी सांगितलेलं आहे। कोर्टानं आज युक्तिवाद करताना नक्की काय निरीक्षणं नोंदवलेली होती, काय सांगितलं, पुढची सुनावणी? या सगळ्या प्रकाराचं गंभीरतेने विचार करता 12 मार्च अशी तारीख कोर्टाने त्यामध्ये दिलेली आहे। पाहतोय की 12 मार्चची जी तारीख आहे ती कोर्टाने दिली अशी प्रतिक्रिया वाजिद खान यांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरापासून तुषार सोने, प्रदीप कापसे, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।